हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती बन्नी पुन्हा एकदा आलेली आहे एका छानशा विषयासोबत आणि एका छानशा गोष्टीसोबत. आज मी आलेली आहे. तुम्हाला आजची गोष्ट संपूर्ण ऐकायची आहे आणि तुम्ही सुद्धा इमॅजिन करू शकता की तुम्ही या गोष्टीमध्ये कुठे फिट होताय. ठीक आहे, आता मला गोष्ट सुचली आणि मी लगेचच रेकॉर्डिंग करायला स्टार्ट केलेलं आहे. तर अशी गोष्ट आहे की एक मुलगा असतो. ठीक आहे, एक मुलगा असतो, त्याला एक मुलगी खूप आवडत असते. त्याचं एका मुलीवर प्रेम असतं. तर त्याचं कसं असतं म्हणणं की मला त्या मुलीला खूप खुश करायचंय, तिला माझी बायको बनवायचंय आणि त्याच्या अगोदर मला तिला खूप खुश करायचं. तर तो काय करतो, ती जी सांगेल ते सगळं करतो. ती म्हटली उठ तर तो उठणार, ती म्हटली बस तर तो बसणार. तर असं सगळं होत असतं. एके दिवशी काय होतं, एके दिवशी ती मुलगी म्हणते की मला आहे ना तुला एका छानशा वेशामध्ये बघायचं, म्हणजे एक छानशा पोशाखामध्ये बघायचं, ड्रेसमध्ये बघायचं. एका छानशा मी सांगेल तसा ड्रेस तुला करावा लागेल आणि तरच मी खुश होईल. तर तो मुलगा म्हणतो ठीक आहे, तू मला सांग, मी तसं परिधान करतो, घालतो ड्रेस. तर ती मुलगी म्हणते की तुला एक लाल रंगाचा फ्रिल असलेला पूर्ण असा झब्बा घालायचा आहे आणि खाली पण पॅन्ट अशी ढिल्लीच पाहिजे आणि वरती पण सगळं ढिल्लच पाहिजे आणि त्याला अशी येल्लो कलरची फ्रिल असायला पाहिजे गळ्याला. तर तो जातो टेलरकडे आणि कपडे शिवून घेतो, जसं ती सांगते डिझाईन ना तसे ते कपडे शिवून घेतो. आणि त्यानंतर काय होतं, तो तिच्यासमोर घालून येतो. तो म्हणतो की तू खुश असशील ना तर मी काहीही करायला तयार आहे, तू म्हटलीस तर मी अगदी जीव पण द्यायला तयार आहे. म्हणजे इथपर्यंत त्याची मजल गेलेली असते असं म्हणा. म्हणजे स्वतःचं काही त्याचं बुद्धी नसते, काय नाही, ती जे सांगेल तेच तू करत असतो. मग एके दिवशी ती मुलगी म्हणते की तू असं कर, तू ना एक लाल कलरचा बॉल घे आणि तो असा नाकावर लाव, तरच मी खूप हसेल आणि मी खूप खुश होईल. तो तसंच करतो, बाजारात जातो, एक लाल कलरचा बॉल आणतो, त्याला असं चीर पाडतो आणि तो नाकाला खूप असतो. म्हणतो तू खुश झालीस का? ती म्हणते हो मी झाले खुश, पण इतक्यातच मी खुश नाही झाले, मला अजून पण तुझ्यात थोडेसे चेंजेस करावे असे वाटतायत. तर तो म्हणतो ठीक आहे, अजून पण सांग, मी अजून पण करायला तयार आहे, काय करायचे सांग. मग ती म्हणते की असे माझ्याकडे ना एक लिपस्टिक आहे, ती लिपस्टिक घे, अशी ओठांना सगळीकडे फास, इथे गालाला दोन्हीकडे अशी फासून घे, तर मला खूप मज्जा येईल तुला बघायला आणि खूप आनंद पण होईल, एक्साइटेड होईल मी बघून ते सगळं. तर तो म्हणतो ठीक आहे चालेल. तर तो तिच्याकडची लिपस्टिक घेतो, अशी ओठांना फासतो, गालाला सगळे अशी अशी फासून देतो आणि म्हणतो आता मी कसं दिसतोय. मग ती म्हणते की वाव किती सुंदर दिसतोय तो, असं म्हणते आणि खिल्ली उडवून टाळ्या वाजून हसायला लागते. मग ती म्हणते की अजून पण मला काही समाधान नाही वाटत आहे, आपण असं करूयात का, अजून थोडेसे बदल करूयात का. मग तो म्हणतो अजून काय करायचंय. ती म्हणते एक गोष्ट राहिली, तू ना असं करते ना, बाजारामध्ये असे विग मिळतात बघ, असे टोप असतात बघ केसांचे, असे कुरळे केस आहेत, त्याची पिवळ्या रंगाचा आण आणि अजून एक गोष्ट आण, एक त्रिकोणी कलरची, त्रिकोणी अशी शेपची टोपी आण, अशी त्रिकोणी असते ना अशी डोक्यावर घालायला, तशी टोपी आण, म्हणजे तुला तो केसांचा विग पण घालायचा आहे आणि ती टोपी पण घालायची. तर तो म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही. मग तो पुन्हा तसा त्याच वेशामध्ये बाजारात जातो, लोक त्याला बघून हसत असतात आणि तो म्हणतो काय, मी ज्याच्यावर प्रेम करतो तिने मला सांगितलं, त्यामुळे मी तिच्यासाठी काही करू शकतो, लोक हसू देत नाही तर काही करू देत, मी मस्तपैकी तिच्यासाठी आणणार. मग तो जातो बाजारातून घेऊन येतो आणि ते सगळं तिच्यासमोर येतो, उभं राहतो आणि सगळं घालून दाखवतो. मग त्याच्यानंतर ती खुश होते आणि खूपच मोठ्याने हसायला लागते, एकदम टाळ्या वाजून त्याच्यावर खिल्ली उडवून आणि असं म्हणते जोकर जोकर जोकर. तर त्याला कळत नाही 2 मिनिटासाठी त्याच्या भावनांचा खेळ होतोय की त्याचा जोकर होतोय. तर विचार करा, आपल्याही आयुष्यात आपण आपल्या भावनांचा खेळ दुसऱ्यांच्या हातून करवतोय की आपण जोकर होतोय. आपल्याला आपली बुद्धी असते, आपल्याला तेवढी तरी अक्कल असते म्हटलं की समोरची व्यक्ती ना आपल्याला वेड्यात काढतीये, तरी पण आपण वेड्यासारखे करतो त्या व्यक्तीसाठी. अनेकदा असं होतं. सो मला हे म्हणायचंय की मग ती मुलगी खूप हसायला लागते, मोठ्याने हसायला लागते. मग त्याला थोडंसं वाईट पण वाटतं. ठीक आहे, तिला थोडंसं वाईट पण वाटतं त्या मुलाला की मी इतकं करतोय आणि ही मुलगी माझ्यावर हसतीये. तर मग काय होतं, ती म्हणते की तो म्हणतो तू खुश झालीस ना, मी इतकं सगळं तुझ्यासाठी केलं, तू खुश झालीस का. ती म्हणते हो, पण अजून एक गोष्ट आहे. मग तो म्हणतो काय बरं सांग. मग ती म्हणते की तुला आता एक सर्कसमध्ये एक रोल मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुला काम करायचंय, त्याच्यामध्ये तुला माकडासारख्या उड्या मारायच्या. म्हणजे ती मुलगी इतकं त्याचं मानसिक खच्चीकरण करत असते, इतकं त्याला डॉमिनेट करते, इतकी खिल्ली उडवत असते, रॅगिंग करत असते अक्षरशः. त्या मुलाला एवढी बुद्धी नको, त्याला कळत असतं की हा ही पोरगी म्हणजे थोडं आपल्याला येड्यात काढते, पण तरी पण आपण प्रेम करतोय, नाही मग आपल्याला तिला हॅप्पी ठेवायचं, आपल्याला काहीतरी करायचं. म्हणजे तो स्वतःचा जोकर करून घेतोय, मानसिक त्याची म्हणजे खेळ होतोय मनाचा, तरी पण तो मुलगा ते सगळं करायला तयार होतो. थोडा विचार करतो, म्हणतो
मी तर माझा जॉब करतोय, मग जॉब सोडून आता मी सर्कस भरती करू का? ती म्हणते हो, आता असे कपडे घातलेत ना, तुला जावं लागेल आणि सर्कसमध्ये भरती व्हावं लागेल, मी तिकीट काढून सर्कस बघायला येईल. ही जर अट तू मान्य केलीस तरच मी तुझ्याशी लग्न करेन. तर आता लग्न हा शब्द ऐकून त्याला एकदम वेड्यासारखंच होतं. तो म्हणतो आता तर मी जाणारच. आणि असं तो इतका वेडा असतो ना, इतका वेडा म्हणजे प्रेम इतका आंधळा झालेला असतो. अनेकदा आपलं पण असंच होतं नात्यांमध्ये, फक्त नवरा बायकोचंच नातं असं नाही, किंवा आपण प्रेम करतो एखाद्या पर्सनवर असं नाही, पण सगळ्याच नात्यांमध्ये आपण बघतो जेव्हा रिलेटिव्ह वगैरे आपल्याकडे येतात तेव्हा अगदी येण्यासारखे काम करतो आपण, अगदी झपाटून काम करतो, कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन काम करतो. दुसरी गोष्ट, समजा जसं की खूप स्वयंपाक करावा लागणार आहे तर आपण करतो, मी करणार असं माझं अनेकदा झालेलं आहे. त्याच्यावरूनच मी ही कथा स्वतःच रचली आणि स्वतःच सांगतेय. तर हीच गोष्ट आहे की आपण मी करते असं करत 10-12 वेळा भांडी घासायला तयार होतो, पण चांगले समोरच्या व्यक्तीला चांगले दिसण्यासाठी आपण स्वतःचा अनेकदा जोकर करून घेतो. ही गोष्ट मलाही खूप उशिरा लक्षात आली. सो आता आपण गोष्टीचा पुढचा भाग बघूया. तर ती मुलगी म्हणते तू जा सर्कस भरती कर. तो सर्कसमध्ये जातो आणि तिथे म्हणतो की मला काय येत नाही हे सगळं उड्या बिड्या मारायला किंवा प्राण्यांना ट्रेन करायला, तर तुम्ही मला शिकवा. तिथले लोक त्याला ते सगळं ड्रेपरी बघून म्हणतात तू तर ऑलरेडी रेडीच आहेस, जोकर बनूनच आलायस, तर तुला आम्ही शिकवतो. मग ते थोडंसं त्याला रिंग्स खेळायचे किंवा गाडीमध्ये असं बसून फिरायचं किंवा प्राण्यांना ट्रेनिंग देतात सगळं, किंवा वेड्यासारखे कशाही विदूषकासारख्या उड्या मारायच्या हे सगळं शिकवतात. तो शिकतो आणि मग ती मुलगी त्याला थोडंसं आणखी एक धक्का देते. ती एका दुसऱ्याच मुलासोबत येते आणि त्याच्यासोबत येते दुसऱ्याच मुलासोबत आणि ते सर्कस बघायला येते आणि दोघं पण त्याला खूप हसतात. सर्कस सुटल्यानंतर त्याला काही दिसत नाही ना पब्लिकमध्ये कोण कुठे बसले. सर्कस सुटल्यानंतर तो त्या दोघांना बघत दोघं तिथेच थांबलेले असतात आणि तो म्हणतो की तो स्वतःला मारून घेतो, खूप मारून घेतो, असं 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 त्याला खूप मारून घेतो. म्हणतो तू इतकी नीचपणा करत होती आणि तेव्हाच मी समजलं असतो ना तर ही वेळ माझ्यावर नसती आली. मी स्वतःचं किती गोष्टी सोडल्यात, मी घर सोडलं, मी माझा जॉब सोडला, तुझ्यासाठी सर्कस जॉईन केली का? कारण की तू बोललीस की मी तुझ्याशी लग्न करेन आणि हे सगळं खोटं ठरलं आणि ही मुलीने त्याला थोडक्यातच दगा दिला. सो आपण बघतो अनेकदा आपण आपली चावी, आपल्या पूर्ण लाईफची चावी, लाईफचा रिमोट चुकीच्या व्यक्तीच्या हातात दिला, किंवा अयोग्य असू देत किंवा योग्य असू देत, कोणाच्याच हातात द्यायचा नसतो. ती फक्त मुलगी म्हणजे मॅरेज करणार म्हणून तो इतका वेड्यासारखा करत होता आणि आज त्याचा म्हणजे इतकं वाईट हाल झाले, इतकं सगळं त्यांनी गमावलं त्या एका व्यक्तीमुळे. आणि तो असं कधी म्हणला पण नाही उलटून की तुम्हाला हे सगळं का सांगते, हे तुम्हाला जोकर बनायला का सांगते. आपण अनेकदा अशीच नात्याची आंधळी पट्टी, असं आंधळे बनलेलो असतो, पट्टी बांधलेली असते. आपण समोरच्याला जाब नाही विचारत किंवा विचारू पण शकत नाही की अरे इतका आपला जीव असतो. आणि मग हे असंच होतं. आणि अनेकदा आपण या नात्यांमध्ये सगळेच कुठलंही नातं असू दे, अनेकदा आंधळे बनलेलो असतो. समोरचा आपल्याला टाचेखाली ठेवतोय, पायाखाली ठेवतोय, एखादी स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, आपल्याला टाचेखाली ठेवतायत तरी पण आपण हांजी करत असतो ना, हे अगदी चुकीचं आहे. कारण आपलं स्वतःचं आयुष्य, आपली पण स्वतःची काही कामं बिमा असतात की नाही. आणि एकदा असंच होतं, पूर्वी पण असंच व्हायचं, हातातली कामं सोडून मी अनेक लोकांना हेल्प केलेली, ते पण मला अनेकदा असं वाटतं की अरे आपण चुकलो, खरंच चुकलो. आणि आता मला लक्षात आलं आणि मी म्हटलं की चला आपल्याही मित्रमैत्रिणींना ही कथा सांगावी आणि याच्यातून तुम्हाला बाहेर काढावं. जर तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकले असताल तर तुमचाही जोकर होतोय का नक्की बघा. मी अनेकदा स्वतःच हे करून घेतलेलं आहे, त्यामुळे सांगते. म्हणजे फक्त मी हेच म्हणते, कुठलंही नातं असू देत बरं का, म्हणजे अगदी स्वतःच्या रक्ताचं सुद्धा नातं असू देत. आजकाल सेल्फिश खूप झालेत लोक, रक्ताचे असू देत किंवा बाहेरचे असू देत किंवा ऑफिसमधले कोणी आपले फ्रेंड्स असू देत, त्यांचं काम असो तोपर्यंत ते येतात, बोलतात आणि नंतर मग तू कोण आणि मी कोण असं होतं. आणि ज्यांचं नशीब चांगलं आहे त्यांना असं भोगायला भेटत नाही. पण अनेकदा आहे ना, आपण ना डोळ्यावर एक पट्टी बांधलेली असते. आपण ना एक थर्ड पर्सन म्हणून जेव्हा बघतो ना स्वतःकडे आणि आपल्या घरातल्यांकडे किंवा जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे, की हे कसे वागतायत, नेमकं आपल्याला कुठे ठेवतायत, हृदयात ठेवतायत, डोक्यावर ठेवतायत, खांद्यावर बसवतायत की तळपायाखाली ठेवतायत. जास्त करून लोक तर तळपायाखालीच ठेवायचा प्रयत्न करतात, टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि यूज अँड थ्रू सारखा वापर करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत तुझी शक्ती आहे, जोपर्यंत तुझ्यामध्ये एनर्जी आहे, जोपर्यंत तू माझ्यासाठी वेळ लावून काम करणार आहेस माझं, तोपर्यंत मी तुला चांगलं बोलेन, नाहीतर नाही.
नाहीतर मी तुला इतके टोमणा मारेल, इतके वाईट बोलेन, इतकं तुला खालच्या दर्जाचं बोलेन ना की तू विचार पण नाही करू शकत. अशा पद्धतीचे त्यांचं बिहेवियर असतं. सो मी या कथेतून संपूर्ण तुम्हाला कथा सांगितली, घटना सांगितली, आपण कसे वेडे असतो हेही सांगितलं, आणि मी माझ्या स्वतःचं पण कबूल केलं की हो बाबा मी पण असं केलेलं आहे. खूपच चांगलं बनायला जातो आपण, आणि काय म्हणजे आपल्या पदरात पाडून घेतो. खूप चांगलं बनायला जातो, स्वतःची कामं मी काहीतरी करते, मला उठ जरा हे कर, उठ जरा ते कर, 2 मिनिटं थांबा किंवा नाही, हे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे असतात. पण आपण का म्हणत नाहीत ते? कारण की आपल्याला असं वाटतं की आपण वाईट बनू, त्यांच्या नजरेत आपण वाईट बनू. अजिबात नाही, वाईट तर वाईट, पण आपलं काम महत्वाचं नाहीये, आपलं आयुष्य महत्वाचं नाहीये. इतके आपण हलक्यात नाही घ्यायचं आपल्या आयुष्याला. आपण दुसऱ्यांच्या हातात जेव्हा आयुष्य समर्पित करतो, नाही, अजिबात नाहीये. आपण जन्माला आलोय, पूर्णपणे आपले निर्णय असतात, आपलं आयुष्य असतं. सो मला इतकंच म्हणायचं आहे की तुमचाही जोकर होऊ नये. मी स्वाती बन्नी, भेटूया पुढच्या भागात अशाच एका भन्नाट गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.